या बैठकीतून निघालेला आहे लातूर शहर आणि लातूर ग्रामीणची जागा पूर्ण. आज आढावा बैठकीमध्ये लातूर शहर ग्रामीणच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्वांनीच एकमताने पक्ष जो काही उमेदवार देईल त्याशी सहमत असून दोन्ही विधानसभा ताकदीने लढण्याचा सर्वांनी एकत्र मिळून निर्णय घेतलेला आहे. कोणत्या दोन जागांबाबत आपण दावा केलेला आहे आणि पक्षाकडे काय मागणं? लातूर शहर विधानसभा मतदारसंघ आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ या दोन जागा आम्ही शिवसेनेच्या वतीने महायुतीच्या ह्याच्यामध्ये मागितलेल्या आहेत आणि तो दावा मागच्या वेळेस लातूर शहर भाजप लढवत होती, ग्रामीण शिवसेना होती, अशा याच्यामध्ये तुम्हाला विश्वास वाटतो का दोन जागा भेटतील? नाही, आमचे तडफदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे ज्या प्रकारे काम करतायत आणि तो चेहरा जर असेल, जनतेला आज तो चेहरा आवडलेला आहे, तर या दोन्ही मतदारसंघामध्ये आम्ही भाजप सोबत गेल्या वेळेस होतो, भाजपला संधी मिळाली होती, पण यावेळेस या दोन्ही जागा शिवसेना ताकदीने लढण्याचा संकल्प करून आणि पूर्ण तयारी करून उतरलेलो, फक्त मागणी न करता. मागच्या वेळेस देखील लातूर ग्रामीणमध्ये शिवसेनेचा उमेदवार होता, मात्र नोटापेक्षा देखील जास्त त्याला मतदान घेतलं नाही. तो उमेदवार इथले जे स्थानिक शिवसैनिक होते त्यांच्या मनाविरुद्ध एकदम ऐत वेळेला आलेला उमेदवार होता. तुम्ही जर बघितलं असेल त्याने काही प्रचारही केलेला नाही. हे मान्य आहे की 27,000 नोटाला मिळालं, पण त्यावेळेस एक आणखी एक होतं की जे भाजपचे तिथं जे रिप्रेझेंट करत होते तर ते सुद्धा त्यावेळेस उभारले नव्हते. तर या तो ग्रामीण महायुतीचा बालेकिल्लाच आहे युतीपासून पहिलेपासून, आणि ते आयत सेटलमेंटच्या हिशोबाने असेल किंवा असेल तर त्या व्यक्तीने ते केली, पण तो शिवसैनिक नव्हते. त्याच्यानंतर ते कधी शिवसेनेमध्ये त्यांनी काही काम केलं नाही. पण यावेळेस या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचा या दोन्ही मतदारसंघातला शिवसैनिकच उमेदवार असेल. नाही जागा सुटल्या नाही, जो पक्ष आदेश आहे आमचं, जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सांगतील ते आहे. पण आम्हाला पक्षाचे जे आज ताकद दिली आहे, जे टीम देत आहेत आणि जे येणाऱ्या काळामध्ये यंत्रणा असेल, तर या दोन्ही विधानसभेसाठी आमचे सीएम साहेब आणि आमचा पक्ष पूर्ण ताकदीने तयारी लागले. आता अनेक जण इच्छुक आहेत, 4-5 जणांचे आता पत्रकार परिषदेत 2 मेसेज आणखी आले, आमचं नाव का घेतलं नाही. तर नाव 4 जण ग्रामीण मध्ये आहेत, 3-4 जण शहरामध्ये सुद्धा आहेत. आजच्या आढावा बैठकीला 3 जण उपस्थित होते आणि काही जण अनुपस्थित होते. तर आमच्याकडे उमेदवारांची आता गर्दी सुद्धा वाढायला चालली. नाही, चर्चा जरी असली तरी आमच्या इथे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून आदेश चालतो मुंबईचा, आणि आज एकनाथजी शिंदे साहेब आहेत, तर तो जो आदेश देतील, ते जी जबाबदारी देतील ते ताकदीने आम्ही पार पाडणार. हा, आमचे संपर्क प्रमुख आहेत, 40 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि ते सुद्धा आज इच्छुक आहेत. त्यांनी सुद्धा शिवसेना शहर लढण्याची तयारी दर्शवली.